नाशिकला भगदाड पडेना, ठाकरेंचे नगरसेवक काही फुटेना. आता हे मी का म्हणतोय तर नाशिकच्या 15 नगरसेवकांनी एकनिष्ठ राजाभाऊंचा आदर्श घेत शिंदेंचा डाव फसवलाय आणि एका बैठकीतून नाशिकचं राजकारण सर्व बाजूने पारदर्शक केलेलं आहे. मातोश्रीवर नाशिकच्या नगरसेवकांची नेमकी काय बैठक झालेली आहे, तिकडे काय ठरलं हे आपण जाणून घेऊच. शिवाय ठाकरेंचे सगळे नगरसेवक हे कसे एकनिष्ठ राहिलेत याची सगळी बॅक स्टोरी देखील जाणून घेऊ. दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला, कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया. तर नाशिकमधील ठाकरे गटाचे नगरसेवक फुटणार असल्याच्या चर्चांनंतर या नगरसेवकांची मुंबईतील मातोश्री येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत एक महत्त्वपूर्ण बैठक झाली. शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून नाशिकमधील ठाकरे गटाचे 10 ते 12 नगरसेवक संपर्कात असल्याचा दावा करण्यात आला होता. त्यामुळेच ही बैठक एक महत्त्वाची होती. ठाकरे गटाच्या स्थानिक नेत्यांनी हे दावे तेव्हा तरी पेटाळून लावले. आमचा कोणताही नगरसेवक कुठेही जाणार नाही असं त्यांनी अगोदरच स्पष्ट केलं होतं. तरी देखील बातम्या इतक्या टोकाच्या दिशेला गेलेल्या की खासदारांसोबत जे झालं त्यानंतर ठाकरेंना कोणतीच अजून रिस्क घ्यायची नव्हती. म्हटलं गेलं या प्रकरणाला तेव्हा गंभीर वळण मिळालं जेव्हा ठाकरेंच्या शिवसेनेचे गटनेते केशव पोरजे यांनी पत्रकार परिषदेत काही खळबळजनक आरोप केले. पोरजे यांच्या दाव्यानुसार काही मध्यस्थांमार्फत नगरसेवकांना पक्षांतरासाठी मोठी आमिषे दाखवली जात होती. 10 नगरसेवक आणल्यास उपमहापौरपद आणि विकास कामांसाठी 5 कोटी रुपयांचा प्रभाग निधी देण्याचं आश्वासन त्यांना केलं जात होतं. यामध्ये एका वकिलाचा समावेश होता ज्याला स्वतःला स्वीकृत नगरसेवक व्हायचं होतं. तोच 5 ते 6 नगरसेवकांच्या संपर्कात असल्याचा दावा पोरजे यांनी देखील केला. वेळ तर अशी आली होती की नगरसेवक फुटीच्या बातम्या या कशा अफवा आहेत हे स्पष्ट करण्यासाठी गटनेते केशव पोरजे यांनी 15 पैकी 13 नगरसेवकांची माध्यमांसमोर परेड घडवून आणत जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. तिकडे ते म्हणाले, आमचा एकही नगरसेवक फुटणार नाही, आम्ही सर्वजण निष्ठावंत आहोत. या शक्ती प्रदर्शनादरम्यान 15 पैकी 13 नगरसेवक प्रत्यक्ष हजर होते, तर नगरसेविका मंगला आढव आणि मुरलीधर भामरे हे दोघे कौटुंबिक दुःखद कारणामुळे उपस्थित राहू शकले नाही. त्यावेळेला त्यांचे जे कौटुंबिक सदस्य आहेत त्यांना इकडे पाठवण्यात आलं होतं आणि आपली निष्ठा ही जाहीर करण्यात त्यामार्फत आली. आता या सर्व घडामोडींनंतर अखेर उद्धव ठाकरेंना या प्रकरणात जातीने लक्ष घालायला लागलं. मातोश्रीवर त्यांनी बैठक बोलावली आणि या बैठकीत बरेच खुलासे देखील केले. प्रथम तर जवळपास 14 नगरसेवक या ठाकरेंच्या बैठकीला उपस्थित राहिल्याने 6 खासदार फुटीनंतर खासदार राजाभाऊ वाजे हे जसे पक्षाशी एकनिष्ठ राहिले त्याप्रमाणे नगरसेवकांनीही फुटीच्या काळात गद्दारी न करता पक्षाशी प्रामाणिक राहिल्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी सर्व उपस्थितांचं अभिनंदन जे आहे ते केलं. कोणत्याही अफवांकडे लक्ष देऊ नका, पक्षाच्या विचारांशी प्रामाणिक राहून अधिक जोमाने कामाला लागा असा सल्ला त्यांनी दिला. महत्त्वाचं म्हणजे यावेळी पक्षाशी एकनिष्ठ राहण्याची ग्वाही नगरसेवकांनी ठाकरेंना देखील दिली. तसेच नाशिकच्या स्थानिक प्रश्नांवर देखील सविस्तर चर्चा केली. दरम्यान या बैठकीत नगरसेवकांनी काही महत्त्वाचे प्रश्न देखील उपस्थित केले. विकास निधीत कसा भेदभाव होतोय हा मुद्दा त्यांनी प्रकर्षाने ठाकरेंच्या समोर मांडला. महापालिकेत आपल्या नगरसेवकांना जाणीवपूर्वक विकास निधी डावलला जात असल्याचं गंभीर आरोप नगरसेवकांनी केलं. शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलेल्या माजी नगरसेवकांना कोट्यवधींचा निधी मंजूर होत असताना निवडून आलेल्या ठाकरे सेनेच्या नगरसेवकांच्या प्रभागातील कामांना मात्र प्रशासकीय मान्यता मिळत नसल्याची तक्रार नगरसेवकांनी मांडली. हा मुद्दा ऐकून उद्धव ठाकरे देखील संतापताना पाहायला मिळाले. विकास निधी जनतेचा अधिकार असल्याचं सांगत त्यांनी या भेदभावाविरोधात थेट न्यायालयात जाण्याचा सल्ला त्यांच्या नगरसेवकांना दिला. कायदेशीर लढाईत तुमचा विजय होईल असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले. आता निधीचा हा मुद्दा कळीचा ठरलेला असू शकतोय पुढच्या काळामध्ये. यातून काही नगरसेवक अजूनही फुटू शकतात अशी कुजबूज सुरू आहे. त्यामुळे तात्पुरता दिलासा मिळाला असला तरी उद्धव ठाकरेंची धाकधूक पूर्णपणे थांबलेली नाहीये हे देखील तितकंच खरं आहे. आता 15 पैकी 14 नगरसेवकांनी या बैठकीला उपस्थिती दर्शवली असली तरी नगरसेविका मंगला आढव जे आहेत ते प्रकृती कारणाने तिथे उपस्थित राहू शकल्या नाही असं म्हटलं जात आहे. मात्र त्यांच्या वतीने त्यांचे पुत्र रोशन आढव यांनी उद्धव ठाकरेंची देखील भेट घेतलेली आहे. ते देखील सोबत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. तरी आगामी काळात निधी प्रकरणावरून काय होतंय हे पाहण्यासारखं असेल.
तुम्हाला यावर काय वाटतं? तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला. धन्यवाद.